नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC अर्थशास्त्र 100 नवीन वन लाइनर प्रश्न उत्तर. ठीक आहे, हा व्हिडिओचा दुसरा भाग आहे. याआधी अर्थशास्त्राचा भाग 1 आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये सुद्धा आपण घेतलेले आहेत. भाग 1 पाहण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर आज आपण भाग 2 पाहणार आहोत. यामध्ये अतिशय महत्त्वाचे अर्थशास्त्राचे आपण प्रश्न पाहणार आहोत. असे 5 व्हिडिओ बनवून आपण 500 प्रश्नांना कव्हर करणार आहोत आणि या MPSC कंबाईन मध्ये चांगला स्कोर करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत काय करा, या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून जोडून राहा. प्रश्न पहिला सुरू करू आपण. अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या कोणी मांडली? तर लिओनेल रॉबिन्स 1932 यांनी मांडलेली आहे. त्यासह या ठिकाणी बघा प्रश्न दुसरा आहे. द रिजनल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? हा एक ग्रंथ आहे आणि तो लिहिलेला आहे जॉन मेनॉर्ड केन्स यांनी. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी कोणते वर्ष आधारभूत वर्ष मानले जाते? 2011-2012. जीडीपीचे पूर्ण रूप काय आहे? तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन, हे याचं पूर्ण रूप आहे. त्यानंतर आहे एनडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वजा घसारा, यालाच आपण एनडीपी असं म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न 6वा. दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम कसे काढले जाते? तर देशाचे एकूण उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या, अशा प्रकारे दरडोई उत्पन्न काढले जाते. रेपो रेट वाढल्यास बाजारातील पैशांच्या पुरवठ्यावर काय परिणाम होतो? पैशाचा पुरवठा कमी होतो. चलनवाढ रोखण्यासाठी रेपो रेट हा वाढवला जातो. त्यानंतर आरबीआयची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली? हिल्टन यंग आयोग या आयोगानुसार किंवा त्याच्या शिफारशीनुसार झालेली आहे. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ओसबोर्न स्मिथ. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर हे सी.डी. देशमुख होते. ओपन मार्केट ऑपरेशन्स हा कोणत्या धोरणाचा भाग आहे? आरबीआयचे परिमाणात्मक पतनियंत्रण धोरण. सीआरआर म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशिओ, यालाच रोख राखीव प्रमाण असं सुद्धा म्हणतात. एसएलआर म्हणजे काय? स्टॅच्युटोरी लिक्विडिटी रेशिओ, वैधानिक रोखता प्रमाण, यालाच आपण एसएलआर म्हणतो. भारतातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती होती? तर प्रथमा बँक, उत्तर प्रदेश, ही भारतातील पहिली प्रादेशिक बँक होती. नाबार्डची स्थापना कोणत्या योजनेच्या काळात झाली? 6वी पंचवार्षिक योजना. सिडबीची स्थापना कधी झाली? 2 एप्रिल 1990. भारतातील शेअर बाजाराची मुख्य नियामक संस्था कोणती आहे? सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक कोणता? तर तो आहे सेन्सेक्स. यानंतर प्रश्न 19वा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE निर्देशांक कोणता? तर तो आहे निफ्टी 50. भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे? तर तो आहे मुंबई भाग बाजार, BSE, 1875. प्रश्न 21वा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता?
तर तो होता 1961 1966. गाडगीळ योजना म्हणून कोणती पंचवार्षिक योजना ओळखली जाते? चौथी पंचवार्षिक योजना. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली? पाचवी पंचवार्षिक योजना. गावाकडे चला हा संदेश कोणत्या योजनेच्या काळात ठळकपणे मांडला गेला? दुसरी पंचवार्षिक योजना. प्रश्न 25. वीस कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 1975 मध्ये इंदिरा गांधी यांच्या काळात. 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवली गेली? तर ती 2002 ते 2007 या कालावधीमध्ये राबवण्यात आली. प्रश्न 27. 12व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्टे काय होते? तर जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक विकास. भारतात आर्थिक नियोजनाचे जनक कोण मानले जातात? सर एम विश्वेश्वरय्या हे मानले जातात. सर विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये कोणते पुस्तक लिहिले? तर त्यांनी पुस्तक लिहिले प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. बॉम्बे प्लॅन कधी सादर करण्यात आला? 1944 मध्ये 8 उद्योगपतींद्वारे. प्रश्न 31. जनता योजना कोणी मांडली? तर ती मांडली आहे एम.एन. रॉय 1945. गांधीवादी योजना कोणी तयार केली होती? श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी 1944. सर्वोदय योजना कोणी मांडली होती? जयप्रकाश नारायण 1950. भारतात अप्रत्यक्ष कराची जागा कोणत्या कर प्रणालीने घेतली? वस्तू व सेवा कर, ज्याला जीएसटी असं म्हटलं जातं. जीएसटी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय वित्त मंत्री. प्रश्न समोरचा पाहू 36. जीएसटी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आसाम. भारत सरकारने वॅटची अंमलबजावणी कधीपासून सुरू केली? 1 एप्रिल 2005 पासून. मूल्यवर्धित कर म्हणजेच वॅट सर्वप्रथम कोणत्या देशाने लागू केला? फ्रान्स 1954. सीमा शुल्क हा कोणत्या प्रकारचा कर आहे? हा अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स. प्रगामी कर प्रणाली म्हणजे काय? उत्पन्न वाढेल तसा कराचा दर वाढणे. प्रतिगामी कर प्रणालीचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो? तो बसतो गरीब वर्गाला. कॅगची नियुक्ती घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार केली जाते? अनुच्छेद 148. अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? 30 सदस्य सर्व लोकसभेचे. अर्थसंकल्पीय प्रक्रियेत कपात प्रस्ताव कोण मांडतात? कट मोशन. तर ते मांडतात विरोधी पक्ष सदस्य. आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? भारताचे राष्ट्रपती, अनुच्छेद 267 नुसार. संकलित निधीचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 266(1). सार्वजनिक कर्ज प्रामुख्याने किती प्रकारचे असते? तर ते 2 प्रकारचे असते, अंतर्गत आणि बाह्य. तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्य रेषेसाठी प्रति व्यक्ती मासिक खर्च ग्रामीण भागात किती निश्चित केला जातो किंवा किती केला होता? तर ₹816. तेंडुलकर समितीनुसार शहरी भागासाठी मासिक प्रति व्यक्ती खर्च किती ठरवला होता? तर तो ₹1000 एवढा ठरवण्यात आलेला होता. प्रश्न 50. सॅम पित्रोदा समिती कशाशी संबंधित होती? तर ती राष्ट्रीय ज्ञान आयोग किंवा ज्ञान आधारित अर्थव्यवस्था याशी संबंधित होता. प्रश्न 51. नाचिकेता मोर समिती कशाशी संबंधित आहे? तर ती वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्ल्युजन यासाठी संबंधित आहे. उर्जित पटेल समिती कशासाठी स्थापन करण्यात आली होती? मौद्रिक धोरण चौकटीचे पुनरावलोकन.
तारापूर समिती कशाशी संबंधित होती किंवा आहे? तर रुपयाची भांडवली खात्यावरील परिवर्तनीयता यासाठी संबंधित होती. नरसिंहम समिती 1 1991 कशाशी संबंधित होती? तर ती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यासाठी संबंधित होती. दीपक पारेख समिती कशाशी संबंधित आहे? तर पायाभूत सुविधा वित्तपुरवठा या संबंधी आहे. बिपिन चंद्र समिती किंवा अभिजित सेन समिती कशाशी संबंधित आहे? तर दीर्घकालीन अन्न धोरण याशी संबंधित आहे. सुवर्ण क्रांती म्हणजे येलो रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पन्नाशी संबंधित आहे. लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? टोमॅटो आणि मांस उत्पादन याशी संबंधित आहे. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे. धूसर क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खते उत्पादन फर्टिलायझर यासाठी संबंधित आहे. रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? अंडी आणि पोल्ट्री उत्पादन यासाठी संबंधित आहे. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर नदी जोड प्रकल्प यासाठी अमृत क्रांती प्रसिद्ध किंवा संबंधित आहे. किसान क्रेडिट कार्ड केसीसी योजना कधी सुरू झाली? तर ती 1998 मध्ये सुरू झाली. त्यानंतर 64वा प्रश्न, पंतप्रधान पीक विमा योजना कधी सुरू झाली? ही 2016 मध्ये सुरू झाली. त्यानंतर किमान आधारभूत किंमत MSP ची शिफारस कोण करते? तर ते CACP म्हणजे कृषी मूल्य व खर्च आयोग त्या ठिकाणी शिफारस करत असतात. CACP चे पूर्ण रूप काय आहे? कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस यासाठी तो त्याचे पूर्ण रूप आहे किंवा फुल फॉर्म आहे. नाफेड ही संस्था कशाशी संबंधित आहे? नाफेड ही संस्था कृषी उत्पादनांचे विपणन म्हणजेच मार्केटिंग यासाठी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 68वा, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी सुरू झाली? तर ही 1 एप्रिल 1999 ला सुरू झालेली आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना कधी सुरू झाली? ही 25 डिसेंबर 2000 मध्ये सुरू झालेली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली? तर 25 सप्टेंबर 2014 ला सुरू झालेली आहे. स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली? 16 जानेवारी 2016 ला सुरू झाली. डिजिटल इंडिया मोहिमेची सुरुवात कधी झाली? तर ती झाली 1 जुलै 2015 ला. पंतप्रधान स्वनिधी योजना कोणासाठी आहे? तर ही पथ विक्रेते स्ट्रीट वेंडर्स यांच्यासाठी आहे. रस्त्यावर भाजीपाला फळे वगैरे विकणारे त्यांच्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे सध्याचे मुख्य कार्य काय आहे? जागतिक वित्तीय स्थैर्य व अल्प मुदतीचे कर्ज पुरवठा यासाठी. जागतिक बँकेचा मुख्य उद्देश कोणता? विकसनशील देशांना दीर्घ मुदतीचे कर्ज आणि विकास मदत करणे. IBRD ची संस्था कोणत्या बँकेचा भाग आहे? तर जागतिक बँकेचा भाग आहे, वर्ल्ड बँक. प्रश्न 77वा, आशियाई विकास बँकचे मुख्यालय कोठे आहे? तर ते मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आहे. ब्रिक्स बँकचे अधिकृत नाव काय आहे? न्यू डेव्हलपमेंट बँक हे आहे. NDB न्यू डेव्हलपमेंट बँकचे मुख्यालय कोठे आहे? तर ते शांघाय, चीन या देशामध्ये आहे. मानव विकास निर्देशांक HDI मोजण्यासाठी कोणते 3 प्रमुख घटक वापरले जातात? तर त्यासाठी आरोग्य किंवा आयुर्मान, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा जो की दरडोई उत्पन्नाशी संबंधित आहे हा भाग पाहिला जातो. त्यानंतर जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोण प्रसिद्ध करते? तर UN करत असतात, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ईज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल ऐतिहासिक दृष्ट्या कोण प्रसिद्ध करत असे? तर हे जागतिक बँक करीत असे. लिंग असमानता निर्देशांक कोण जाहीर करते? UNDP जाहीर करत असते.
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कधीपासून वापरला जातो? 2010 पासून वापरला जातो. हार्ड मनी म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय बाजारात सहजासहजी उपलब्ध न होणारे व मजबूत मूल्य असणारे चलन. सॉफ्ट मनी म्हणजे काय? ज्या चलनाची मागणी कमी आणि पुरवठा जास्त असतो त्याला सॉफ्ट मनी असं म्हटलं जातं. हॉट मनी म्हणजे काय किंवा कशाला म्हटलं जातं? तर अधिक नफा मिळवण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने स्थानांतरित होणारे भांडवल याला हॉट मनी असं म्हणतात. बॅड बँक म्हणजे काय? बँकांची थकबाकी विकत घेऊन ती वसूल करणारी संस्था म्हणजे याला बॅड बँक असं म्हटलं जातं. एनपीए चे पूर्ण रूप काय आहे? नॉन परफॉर्मिंग एसेट्स, अकार्यक्षम मालमत्ता असं त्याला म्हणतात. प्रश्न 90वा, एखादे कर्ज किती दिवस थकल्यास त्याला एनपीए घोषित केले जाते? तर 90 दिवस थकल्यास. एंजल टॅक्स कशावर लावला जातो? तर अनलिमिटेड कंपन्या स्टार्टअप्सना मिळालेल्या जास्तीच्या भांडवलावर लावला जातो. टॉबिन टॅक्स कशावर लावला जातो? आंतरराष्ट्रीय चलनावरील व्यवहारावर लावला जातो. पिगोवियन टॅक्स कशावर लावला जातो? तर पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या घटकांवर लावला जातो. करतूट म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अपेक्षित कर महसूल आणि प्रत्यक्ष जमा झालेला कर यातील फरक, यालाच करतूट असं म्हणतात. प्राथमिक तूट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट वजा व्याजाची देणी यालाच प्राथमिक तूट असं म्हणतात. महसुली तूट म्हणजे काय? तर याला महसुली खर्च वजा महसुली जमा यालाच महसुली तूट असं म्हणतात. लिक्विडिटी ट्रॅप ही संकल्पना कोणी मांडली? जॉन मेनार्ड केन्स यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. अदृश्य हात ही संकल्पना कोणी मांडली? ऍडम स्मिथ यांनी मांडलेली आहे. काय आहे ती? अदृश्य हात अशी संकल्पना, इनविजिबल हँड. इन्फिरियर गुड्स म्हणजे काय? उत्पन्न वाढल्यावर ज्या वस्तूंची मागणी घटते अशा कमी दर्जाच्या वस्तू यांना इन्फिरियर गुड्स असं म्हटलं जातं. गिफेन वस्तू कशाचे अपवाद मानले जातात? तर मागणीच्या नियमाचे, लॉ ऑफ डिमांड याचे अपवाद मानले जातात. अशा प्रकारे आपला 100वा प्रश्नही पूर्ण झाला आणि आपण जवळजवळ 100 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, एमपीएससी पास होऊन चांगल्या जॉबवर जाऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ कसा वाटला त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भाग 3 घेऊन लागलीच येऊ आपण. ठीक आहे. लगेच मी भाग 3 अपलोड करणार आहे. तर भाग 3 हवा असेल तर कमेंट मध्ये सांगा, कमेंट करून मला पाहिजे म्हणून. ठीक आहे. कारण की मला तो भाग तयार करायला आणखी जास्तीचा उल्हास येईल. आणि ठीक आहे, तुमचा उल्हास, तुमच्या कमेंट, तुमचे लाईक हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा जास्त वेळ न लावता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, नमस्कार, वंदे मातरम, भारत माता की जय.